ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 46 सॉल्व्ह करणार आहोत पेरिमीटर अँड एरियामधला. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण जे फॉर्म्युले बघितले तुमच्या लक्षात असतीलच. एरिया ऑफ स्क्वेअर आहे साईड इंटू साईड, एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. तसंच आपल्याला आता ह्याचे हे प्रॉब्लेम त्याच्यावरून आपल्याला सॉल्व्ह करायचे, त्यामुळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. बघा पहिला क्वेश्चन बघा, अ पेज ऑफ ए कॅलेंडर इज 45 मीटर लॉंग अँड 26 मीटर वाईड, व्हॉट इज इट्स एरिया. म्हणजे आता कॅलेंडरचं साईज तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनी तुम्ही कॅलेंडर बघितलं की रेक्टँग्युलर असतं. मग त्याच्या एका पेजचा आपल्याला एरिया काढायचा. एरिया म्हणजे काय, हा आतला पोर्शन, ह्याचा पूर्ण आपल्याला एरिया काढायचा आहे. आणि जेव्हा दोन देतात म्हणजे लेंथ आणि ब्रेड जेव्हा देतात तेव्हा समजून घ्यायचं की ते रेक्टँगलचा आपल्याला एरिया काढायचा आहे. ठीक आहे, सो आता इथे लिहून घेऊ आपण एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, आता इथे बघा आधी आपण दिलेलं लिहून घेऊ. आपण राहिलेलं ह्याचं हे की काय काय दिलेलं आहे. पहिले सोल्युशनवर लिहून घेऊ आपण. पहिले तर रेक्टँगलचा एरिया काढायचा आहे, त्यामुळे रेक्टँगल लिहून घेऊ जसं आपण आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये लिहिलं. नंतर काय दिलेलं आहे, लेंथ दिलेली आहे. लेंथ एल काय दिलेली आहे 45 सेंटीमीटर. ठीक आहे, ही लेंथ दिलेली आहे. आणि ब्रेड्थ काय दिलेली आहे 26 सेंटीमीटर. बी दिलेली आहे 26 सेंटीमीटर. ठीक आहे, मग एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, एल इंटू बी, लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजेच मग काय येणार आहे 45 इंटू 26. इथे आपण करून बघूया साईडला. 45 इंटू 26, 6 5 जा 30, कॅरी ओव्हरला 3, 6 4 जा 24 प्लस 3 इज 27. इथे 0 येणार आहे. 2 5 जा 10, कॅरी ओव्हरला 1, 2 4 जा 8 प्लस 1 इज 9. सो 0 7 9 प्लस 2 इज 11. म्हणजे काय आन्सर आलेला आहे 1170. आता एरियाचा युनिट काय आपण लिहितो स्क्वेअर, आणि कशामध्ये दिलेलं आहे हे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे काय येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. चला नेक्स्ट बघूयात. फायनल आन्सर आधी लिहून घेऊ इथे आपण. आधी वर्ड प्रॉब्लेम आहे, सो खाली आन्सर लिहायचं आहे. द एरिया ऑफ पेज ऑफ ए कॅलेंडर इज 1170 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, व्हॉट इज द एरिया ऑफ ए ट्रँगल विथ बेस 4.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर. बुकमधनं आपण थोडंसं समजून घेऊ की एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल कसा आला ते. आता हे बघा, हा जो रेक्टँगल दिलेला आहे, रेक्टँगलचा आपल्याला एरिया माहिती आहे लेंथ इंटू ब्रेड. ठीक आहे, मग ह्या रेक्टँगलमध्ये तुम्हाला माहिती आहे की रेक्टँगलमध्ये सगळे जे अँगल्स आहेत ते काय असतात 90 डिग्री. म्हणजे हे जे आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, हा जो ट्रँगल आहे ह्याला काय म्हणणार आहे राईट अँगल ट्रँगल. ठीक आहे, 2 राईट अँगल ट्रँगल झाले रेक्टँगलमध्ये. आणि मग हे काय असणार आहे हायपोटेनियस. हे आहे या ट्रँगलची हाईट आणि हा आहे बेस. म्हणजे पी इंटू क्यू. आता हा पी इंटू क्यू काय आहे, पूर्ण रेक्टँगलचा एरिया आहे फाइंड करायचा झाला तर. पण त्याच्यातला आपल्याला अर्धाच हवा आहे, म्हणजे हा हाफ पोर्शन आहे त्याचाच एरिया काढायचा आपल्याला ट्रँगलचा एरिया काढायचा आहे. मग आपण काय घेणार 1/2 पी इंटू क्यू, म्हणजे त्याच्या हाफ घेणार. बरोबर पी आणि क्यूच्या हाफ आपण घेणार, म्हणजे मग ह्याचा एरिया आपल्याला मिळेल. त्यामुळे मग एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल काय पी इंटू क्यू अपॉन 2. म्हणजेच आपण ह्याला लेंथ आणि ब्रेड्थ म्हणलं, लेंथ आणि ब्रेड, लेंथ अँड ब्रेड डिवायडेड बाय 2. आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे परत आपण फॉर्म्युलामध्ये हाईट इंटू बेस, म्हणजे 1/2 इंटू हाईट इंटू बेस. ठीक आहे, तसाच ट्रँगलचा पण फॉर्म्युला आहे इथे. आता हा नॉर्मल जरी ट्रँगल म्हणला, आता बघा हा ट्रँगल एवढा ट्रँगल आहे फक्त, पण ह्याला जर परपेंडिक्युलर काढला म्हणजे ही काय झाली ह्याची हाईट झाली. हाईट इंटू बेस, म्हणजे फॉर्म्युला कुठल्याही ट्रँगलचा घ्या, फॉर्म्युला तुमचा हाच राहणार आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा पण ट्रँगल आपण बघितला, ह्याची पण ही हाईट आहे, हा पूर्ण ह्याचा बेस आहे, म्हणजे याचा फॉर्म्युला काय असणार आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे, हा फॉर्म्युला एक पार्ट करून ठेवा, त्याच्यावरून आपला पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. चला आता इथे आपण लिहून घेऊयात सोल्युशनमध्ये. फाइंड काय करायचं आहे आपल्याला, दिलेली कुठली फिगर आहे ट्रँगल ते आधी आपण लिहून घेऊ. त्याच्यानंतर ट्रँगलचं काय दिलेलं आहे बघा इथे, ट्रँगल विथ बेस, म्हणजे बेस दिलेला आहे बेस बी इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर हाईट काय दिलेली आहे, हाईट
h इज इक्वल टू 3.6 सेंटीमीटर. ठीक आहे, या गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एरिया. मग इथे आपण लिहून घेऊ एरियाचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूयात. 1/2 इंटू बेस किती आहे, 4.8 इंटू हाईट किती आहे, 3.6. म्हणजे इज इक्वल टू काय येणार आहे, 2 ने याला डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, हा पॉईंट असाच राहील. अँड 2 4 जा 8. म्हणजे खाली काय राहिलंय, 2.4 इंटू 3.6. आता इथे आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 24 इंटू 36. ठीक आहे, 6 4 जा 24, कॅरी ओव्हरला 2, 6 2 जा 12 प्लस 2 इज 14. इथे येणार आहे 0, 3 4 जा 12, कॅरी ओव्हरला 1, 3 2 जा 6 प्लस 1 इज 7. सो 4 4 प्लस 2 इज 6, 7 प्लस 1 इज 8. म्हणजे 864 आले. आणि पॉईंट कुठे येणार आहे, ह्या दोन इथे पॉईंट आहे, म्हणजे 1 आणि 2 आपल्याला काउंट करायचे आहेत. म्हणजे 1 अँड 2 म्हणजे 8.64. आन्सर काय लिहिणार आहे आपण, 8.64. आणि काय लिहिणार आपण, मेजर स्क्वेअर सेंटीमीटर, हे युनिट येणार आहे. ठीक आहे, खाली आन्सरमध्ये लिहून घेऊयात आपण. द एरिया ऑफ द ट्रायंगल is 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड ॲट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. म्हणजे रेक्टँग्युलर प्लॉट आहे, लेंथ दिलेली आहे, ब्रेथ दिलेली आहे, म्हणजे आपल्याला एरिया फाइंड करता येईल. आणि मग एरिया फाइंड केल्यानंतर एका स्क्वेअर मीटरचा व्हॅल्यू काय आहे, 1000 रुपीज. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल, मल्टिप्लिकेशन करायला लागेल नंतर 1000ने. आता आधी लिहून घेऊ आपण जे जे दिलेलं आहे ते. गिवन आहे ते रेक्टँगल, त्याच्यानंतर लेंथ दिलेली आहे 75.5 मीटर, ब्रेथ दिलेली आहे B 30.5 मीटर. फाइंड काय करायचं आहे आपल्याला, एरिया ऑफ द प्लॉट. आता आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, एरिया ऑफ रेक्टँगल इंटू लेंथ इंटू ब्रेथ. ठीक आहे, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. म्हणजेच मग काय येणार आहे, 75.5 इंटू 30.5. आता हे मल्टिप्लिकेशन आपण साईडला करून बघूयात. 75 म्हणजे 755 इंटू डेसिमल पॉईंट आपण नंतर देऊयात. 5 5 जा 25, कॅरी ओव्हरला 2, 5 5 जा 25 प्लस 2 इज 27, कॅरी ओव्हरला 2, 5 7 जा 35 प्लस 2 इज 37. इथे येणार आहे 0, पुढच्या 0ने सगळ्याला मल्टिप्लाय काय येणार आहे, 0च येणार आहे. इथे परत येणार आहे 2 0, 3 5 जा 15, कॅरी ओव्हरला 1, परत 3 5 जा 15 प्लस 1 इज 16, कॅरी ओव्हरला 1, 3 7 जा 21 प्लस 1 इज 22. चला याची सगळ्याची ॲडिशन करू. 5 7 7 प्लस 5 इज 12, कॅरी ओव्हरला 1, 3 प्लस 1 इज 4 प्लस 6 इज 10, कॅरी ओव्हरला 1, 2 प्लस 1 इज 3 अँड 2 आहे तसा. आता डॉट इथे आणि इथे होता, म्हणजे कुठे येणार आहे, 2 डेसिमल ह्याच्यानंतर पॉईंट येणार, म्हणजे 2 नंबरच्या अलीकडे डेसिमल पॉईंट येणार आहे. सो आन्सर काय आलं आहे आपलं, 2302.75. आणि आपण याचं युनिट काय लिहिणार आहे, स्क्वेअर मीटर लिहिणार आहे, कारण मीटरमध्ये आहे. सो इथे मीटर येणार आहे, सेंटीमीटर नाही. ठीक आहे, आता काय सांगितलेलं आहे, आपल्याला विचारलं काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट. म्हणजे ह्या प्लॉटची व्हॅल्यू विचारली आहे. ठीक आहे, हे स्क्वेअर मीटरमध्ये, हे आपण काय काढला, एरिया काढला. आता ह्याची व्हॅल्यू काढायची की त्या पूर्ण प्लॉटची व्हॅल्यू काय आहे. जर 1000 रुपीज रेट असेल पर स्क्वेअर मीटर तर. आता हे लिहून घेऊ आपण. इथे रेट दिलेला आहे तो लिहून घेऊ. रेट ऑफ प्लॉट पर स्क्वेअर मीटर इज इक्वल टू ₹1000. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॅल्यू काय येणार आहे, मग व्हॅल्यू
ऑफ प्लॉट इज इक्वल टू, पहिले काय येणार आहे रेट ऑफ प्लॉट इंटू काय येणार आहे एरिया. ठीक आहे, मग रेट ऑफ प्लॉट काय आहे 1000 इंटू एरिया आपण जो काढला आहे तो लिहून घेऊ 2302.75. आता तुम्हाला माहिती आहे 1000 जेव्हा ह्याला आपण मल्टिप्लाय करतोय तर हे 2 झिरो आणि हे 7.5 म्हणजे हा पॉईंट कट होऊन 75 काय येईल इकडे येईल. सो 230275 म्हणजे हे 2 झिरो कट होतात बघा इथे आणि हा एक झिरो राहतो तो ह्याच्या मागे येईल 1000 मल्टिप्लाय केला. सो इथे येईल 0 आणि हे इथे येईल रुपीज, कारण हे आपण काय काढली व्हॅल्यू काढली आहे तो हे काय येणार आहे रुपीजमध्ये येणार, ह्याचे युनिट येणार नाही दुसरं कुठलं. ठीक आहे, आता खाली आन्सर लिहून घेऊयात. देअरफॉर आन्सर द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इज रुपीज 230275 म्हणजे किती आहे 23,02,750. चला पहिले आता आपण लास्ट वन सोडवूयात कारण एकदम इझी आहे आणि फोर्थ वन थोडंसं अवघड आहे, ते समजवायला पण वेळ लागणार आहे, सो ते नंतर सोडवूयात. आधी फिफ्थ वन सोडवूयात. फाइंड द पेरिमीटर ऑफ अँड एरिया ऑफ ए गार्डन विथ मेजर्स ॲज शोन इन द गिवन फिगर अलॉंग साईड. ही बघा ही बुकमध्ये तुमच्या फिगर दिलेली आहे, त्याच्या प्रत्येकाचे म्हणजे ही जी साईड आहे त्याचं मेजर काय दिलेलं आहे 13 मीटर 13 मीटर 13 मीटर आणि हे हा सिम्बॉल म्हणजे काय सगळ्याचं मेजर सेम आहे म्हणजे या सगळ्या साईडचं मेजर काय आहे 13 मीटर. मग आता आपला पेरिमीटर आपण कसा फाइंड करणार, हे हा जो एरिया आहे पहिला म्हणजे हा एक ही जी साईड आहे 3 ह्याची ह्याचा पेरिमीटर आपण फाइंड करूयात आधी, मग ह्याचा कारण हे सेमच आहे, मग ह्याचा आणि मग ह्याचा. मग आपण आता लिहून घेऊ आधी. बघा किती टाइम्स घ्यायला लागणार आहे आपल्याला 13 + 13 + 13 इथे 3 टाइम्स, या ह्याचं 3 टाइम्स, या फिगर इथल्या साईडचं 3 टाइम्स आणि इथल्या साईडचं 3 टाइम्स. आपण लिहून घेऊयात 13 + 13 + 13 प्लस परत 13 3 टाइम्स प्लस 13 3 टाइम्स प्लस 13 3 टाइम्स. ठीक आहे, म्हणजे पूर्ण या फिगरचा पेरिमीटर मिळाला आपल्याला. पेरिमीटर म्हणजे काय फक्त आउटर साईडचा जो ही साईड आहे ह्याचं फक्त ॲडिशन. सो इथे बघा या पहिल्या या 13चं काय होणार आहे 13 3 जा 39 प्लस 39 प्लस 39 प्लस 39 म्हणजे हे सोपं जाईल आपल्याला करायला ॲडिशन. तर 9 4 जा किती आहे 36. सो कॅरी ओव्हरला येणार आहे 3 3 4 जा आहे 12 12 + 3 इज 15. सो 156 156. आता इथे ह्याचं हे काय येणार आहे मीटर येणार आहे कारण हे 13 मीटर मीटरमध्ये आहे हा युनिट. सो 156 मीटर. आता पुढे काय सांगितलं एरिया ऑफ ए गार्डन. मग एरिया ऑफ ए गार्डन आपण फाइंड करूयात. एरिया ऑफ ए गार्डन इज इक्वल टू, आता बघा एरिया कसा येणार आहे याचा, इथे एरिया म्हणजे ही आतली साईड पूर्ण आपल्याला ह्या आतल्या ह्याचं पूर्ण या रिजनचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं तर इथे बघा हे मी डॉट 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 लाईन दिली आहे, हा आतला स्क्वेअर तयार होतो म्हणजे हा एक स्क्वेअर तयार झाला आणि हे 1 2 3 4 हे स्क्वेअर तयार झाले म्हणजे टोटल किती स्क्वेअर आहेत 1 2 3 4 आणि 5. म्हणजे एका स्क्वेअरचा आपण एरिया फाइंड केला तर आपल्याला बाकीच्या स्क्वेअरचा पण एरिया मिळेल आणि मग त्याची आपण ॲडिशन करू शकतो. सो इथे खाली लिहून घेऊयात एरिया ऑफ स्क्वेअर. फर्स्ट स्क्वेअर लिहून घेऊ आपण एरिया ऑफ 1 स्क्वेअर जो काय असणार आहे साईड इंटू साईड म्हणजेच किती असणार आहे 13 × 13 म्हणजे किती 169. आता एरिया आहे म्हणजे स्क्वेअर काय येणार आहे मीटर. हा एरिया आला एका स्क्वेअरचा आणि आपल्याला असे किती स्क्वेअरचे काढायचे आहेत 5 स्क्वेअरचे म्हणजे मल्टिप्लाय बाय 5 करायला लागेल. सो इथे लिहून घेऊ आपण देअरफॉर एरिया ऑफ गार्डन इज इक्वल टू 5 × 169. मग 5 × 169 येतं 845 स्क्वेअर मीटर. म्हणजे मग खाली आन्सरमध्ये काय येणार आहे द पेरिमीटर ऑफ गार्डन is 156 meter and area of garden
इज 845 स्क्वेअर मीटर. आता फोर्थ क्वेश्चन बघूयात आपण. अ रेक्टँग्युलर हॉल इज 12 मीटर लॉंग अँड 6 मीटर ब्रॉड. इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड ऑफ स्क्वेअर टाइल्स ऑफ साइड 30 सेंटीमीटर. हाऊ मेनी टाइल्स विल फिट इन द एंटायर हॉल अँड हाऊ मेनी वुड बी रिक्वायर्ड इफ टाइल्स ऑफ साइड 15 सेंटीमीटर यूज. म्हणजे दोन आपल्याला काढायचं आहेत की 30 सेंटीमीटरच्या टाइल्स किती लागतील आणि 15 सेंटीमीटर टाइल्स किती लागतील. आता हे जे आपल्याला दिलेलं आहे बघा, आता मी ते फिगर काढलेली आहे. समजा आपण हा रेक्टँग्युलर हॉल म्हणला तर ह्याच्यात ह्या टाईल्स बसवायच्या आहेत. ठीक आहे, ह्यात छोट्या छोट्या टाईल्स बसवायच्या आहेत. ह्या कितीच्या आहेत हे मीटरमध्ये दिलेलं आहे आणि हे जे टाईल्सचं माप असणार आहे हे किती आहे 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटरच्या अशा पूर्ण टाईल्स किती बसतील ह्याच्यात आपल्याला काय फाइंड करायला लागेल, एरिया फाइंड करायला लागेल. सो आधी आपण एरिया फाइंड करून घेऊयात. आता आणि तुम्ही अजून एक बघितलं तर इथे सेंटीमीटर आहे आणि हे मीटरमध्ये आहे. मग आपण हे जे मीटरमध्ये आहे ते आपण सेंटीमीटरमध्ये आधी कन्वर्ट करून घेऊयात. सो इथे सोल्युशनमध्ये लिहून घ्या आता. लेंथ, आता तुम्हाला माहिती आहे की 1 मीटर इज इक्वल टू किती आहे 100 सेंटीमीटर आहे, हे तुम्हाला माहिती आहे. सो आपण लिहून घेऊ लेंथ L इज इक्वल टू 12 मीटर हे दिलेलं आहे. म्हणजेच मग आपल्याला 12ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 100नी. सो ते येणार आहे 1200 सेंटीमीटर. कन्वर्ट केल्यावर ह्याचं युनिट बदलणार आहे ना. पुढे ब्रेड्थ दिलेली आहे 6 मीटर. सो 6 इंटू किती येईल 100, म्हणजेच हे येणार आहे 600 सेंटीमीटर. आता आपल्याला एरिया फाइंड करता येईल. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे L इंटू बी, लेंथ इंटू ब्रेड. सो येणार आहे 1200 इंटू 600. मग 12 6 जा किती आहे 72 आणि पुढचे 0 किती आहेत 1 2 3 4 आणि हे येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे हे काय आलंय 7,20,000 एवढा एरिया आलाय रेक्टँगलचा. आता ह्याच्यात 30 सेंटीमीटरचे टाईल्स किती लागतील ते आधी फाइंड करूयात. ठीक आहे, हे लिहून घ्या. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे. नाव वी हॅव टू फाइंड एरिया ऑफ द टाईल विथ साईड 30 सेंटीमीटर. म्हणजे मग काय येणार आहे एरिया ऑफ स्क्वेअर टाईल इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे साईड इंटू साईड. म्हणजे काय येणार आहे 30 इंटू 30, म्हणजे हे येणार आहे 3 3 जा 9 आणि पुढचे 2 0. युनिट काय येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे हे आपल्याला कशाचा एरिया मिळाला, हा एका टाईलचा एरिया मिळाला. 900 स्क्वेअर सेंटीमीटर हा एका टाईलचा एरिया मिळाला. आता आपल्याला काय करायचंय, अशा किती टाईल्स बसतील म्हणजे ह्या एरियाच्या किती टाईल्स या रेक्टँग्युलर हॉलमध्ये बसतील, इथे बसतील पूर्णपणे, त्या किती बसतील ते आपल्याला काढायचंय. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल, ह्या एरिया ऑफ रेक्टँगलला एका स्क्वेअर टाईलच्या एरियाने आपल्याला डिवाइड करायला लागेल. सो इथे लिहून घेऊ देअरफॉर नंबर ऑफ टाइल्स is equal to area of rectangular hall divided by area of square tile. मग किती आहे 7,20,000 डिवायडेड बाय 900. मग इथे बघा हे 2 0 कट होतील इथे, म्हणजे काय राहिलं वरती 7,200 राहिलं. 9ने डिवाइड होतंय, 9च्या टेबलमध्ये 72 येतं 9 1 जा 9, 9 8 जा 72, 9 0 जा 0 आणि हा 9 0 जा 0. म्हणजे किती राहिले इथे 800. म्हणजे किती टाईल्स लागणार आहेत 30 सेंटीमीटरच्या 800 टाईल्स लागणार आहेत. ठीक आहे, आता 15 सेंटीमीटरच्या किती टाईल्स लागणार आहेत ते फाइंड करूयात. याचा आधी आन्सर लिहून घेऊ. 800 tiles will be required for tile of size 30 सेंटीमीटर. आता 15 सेंटीमीटरचा फाइंड करू. चला आता लिहून घेऊ. नाव वी हॅव टू फाइंड एरिया ऑफ टाईल ऑफ साईज किती 15 सेंटीमीटर. मग इथे लिहून घेऊ आपण
एरिया ऑफ न्यू स्क्वेअर टाईल इज इक्वल टू काय, फॉर्म्युला तर तोच असणार आहे, साईड इंटू साईड. सो 15 इंटू 15 किती येणार आहे, 15 इंटू 15 225 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला ह्या टाईल्स किती लागणार आहेत ते फाइंड करूयात. सो लिहून घेऊया इथे, नंबर ऑफ टाईल्स इज इक्वल टू काय येणार आहे, एरिया ऑफ रेक्टँग्युलर हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ न्यू स्क्वेअर टाईल. मग काय आहे एरिया ऑफ रेक्टँग्युलर हॉल, 7,20,000 डिवायडेड बाय 225. ठीक आहे, आता हे फाइंड करूयात आपण. आता या नंबरला बघा 9ने डिवाइड होईल. 9 2 जा 18, पेननेच करून दाखवते. 9 2 जा 18, 22 मायनस 18 किती होतं, 4. सो पुढचा नंबर काय तयार झाला, 45. सो 9 5 जा 45. आणि हे आपल्याला माहिती आहे 9 8 जा 72, 9 0 जा 0 0 0 0. ठीक आहे, आता 25नी याला डिवाइड करूयात. 25 1 जा 25, 25 3 जा 75, 80 मायनस 75 किती उरले, 5. म्हणजे पुढचा नंबर तयार झाला 50. 25 2 जा 50, 25 0 जा 0, 25 0 जा 0. म्हणजे किती मिळाल्या टाईल्स टोटल आपल्याला, 3200 टाईल्स. किती कशाच्या लागणार आहेत त्या, 15 सेंटीमीटरच्या. सो खाली इथे आन्सरमध्ये लिहून घेऊ, देअरफॉर 3200 tiles will be required for tile of size 15 सेंटीमीटर. तुम्हाला बघा ही डिव्हिजन तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही इथे मागेच म्हणजे हे जे होतं की 1200 इंटू 600 हे आहे तसंच ठेवा, हे 15 इंटू 15 आहे तसंच ठेवा आणि मग डिव्हिजन करा, म्हणजे डिव्हिजन तुम्हाला सोपे जाईल. हे जर डिव्हिजन तुम्हाला येत नसेल तर ती डिव्हिजन तशी करून बघा. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल शिकवलेलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू.